काय झालं आशूला? काय होतंय तिला? मॅडम त्या पळून गेल्यात. वाटेल ते बोलू नकोस. नाही मॅडम, मी सगळीकडे बघितलं, त्या कुठेच नाही आहेत. अरे ती निघून गेली तेव्हा झोपा काढत होतात का तुम्ही? किती वेळ वाट बघणार आहेस बाबांची? थोडा अभ्यास करतेस का? चैन नाही पडणार ग. गेले काही दिवस घरातले सुख समाधान सगळंच नष्ट झालंय. कुठेतरी काहीतरी चुकतंय. माझं चुकलंय. मी आशुहत्याकडून पैसे घेतले म्हणून हे सगळं रामायण झालं. ज्या गोष्टी घडून गेल्या मालविका, त्याच्याबद्दल काथेकूट करण्यात काही अर्थ आहे का? आणि कोण बरोबर कोण चूक सांगणं खरंच खूप कठीण आहे. बाबा आले ना की मी तुला सांगते. तो थोडा अभ्यास कर बाळाचा. आशुहत्या सापडेल ना? बाबा पोलीस म्हणतात सगळीकडे शोध सुरू आहे. रेल्वे स्टेशन्स, एअरलाइन्स, हॉस्पिटल्स. हॉस्पिटल? वहिनी शो अगं तू काय होतंय तुला? काय झालं? वहिनी, मी खरंच आजारी होते. आजारी होते म्हणजे? अगं किती फोन करत होते मला, फोनही उचलत नव्हतीस तू. आणि इतके आजार होतेस, मग होतेस कुठे बाळा तू? काय झालं? अगं किती प्रश्न विचारतेस? तिला जरा श्वास तर घेऊ दे. या आधी. सावकाश. अश्विनी, अगं कुठे कुठे शोधायचं बाळा तुला? थांब, पाणी पिऊन द्या आधी. कळवायचं नाहीस का कुठे? तू जीव टांगणीला लागलेला असतो ना ग राजा. थांब ग, आधी पाणी तर पिऊ दे तिला. घे. अश्विनी, काय झालं सांगशील आता? मी त्या दिवशी मालूला भेटून घरी चालले होते परत, तर मला रस्त्यातच चक्कर आली. चक्कर आली? बरी आहे ना तब्येत तुझी? अशी कशी चक्कर आली अश्विनी? नाही, ते मी उपवास करते ना, सोमवार आणि शुक्रवार, त्याच्यामुळेच कदाचित. उपवास? आणि माझ्या नशिबाने मिसेस प्रधानही तिकडूनच जात होत्या. त्या मला घरी घेऊन गेल्या. अश्विनी, तू 2 दिवस प्रधानांकडेच होतीस? हो, म्हणजे ग्लानीत होते. अश्विनी, तू म्हणतेस की उपासामुळे तुला चक्कर आली, हो? आणि त्याचे 2 दिवस ग्लानी?
इतकी की तुला फोनही उचलता आला नाही, फोन करताही आला नाही. आणि नमिता प्रधान म्हणजे दुष्यंतच्या बारशाला आपल्याकडे आल्या होत्या त्याच ना? अगं मग त्यांना आपलं घर माहितीये ना, मग त्यांनी तुला इथे आणून का नाही सोडलं, फोन का नाही केला? अश्विनी काय झालं नक्की? वहिनी तब्येत खरंच बरी नव्हती माझी, म्हणून. अश्विनी पण शपथ घेऊन सांग मला, तू खरंच आजारी होतीस? तू खरंच 2 दिवस आजारी होतीस आणि प्रधानांकडे होतीस? दुसरं कुठलं संकट तुझ्यावर ओढवलेलं नाहीये ना बाळा? अश्विनी सांग. हे बघा, मला कुठलेही एक्सक्युजेस नकोय. मागच्या आठवड्यात शिफ्ट केलं होतं बेबीला, अजून रिपोर्ट्स पाठवले नाहीत तुम्ही. ताबडतोब ते रिपोर्ट्स पाठवून द्या. मीरा, काय झालं ग सगळं? तो स्टाफ काय झोपला होता का? नमिता प्लीज, माझंही डोकं खूप तापलंय. मी सुद्धा सगळ्या स्टाफला खूप बोललीये. पण आता फॅक्ट अशी आहे की आशू इथून निघून गेलीये, त्यामुळे आता पुढे काय करायचं हे ठरवायला हवंय आपण. अगं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या तब्येतीला जर काही. आय नो दादा, सगळी औषधं टेबलावर तशीच आहेत. हे बघ, तिला काही होणार नाही अशी फक्त आशा करू शकतो आपण. का ती माझ्या बाळाच्या जीवाशी असं खेळते? काय कमी केलं होतं मी तिचं? नमिता, रडू नको प्लीज. काहीतरी मार्ग निघेल, येईल ती परत. मला एक नाही कळत मीरा, अश्विनी अशी रिस्पॉन्सिबल वागूच कशी शकते? दादा, अरे आपण तिच्या मनस्थितीचाही थोडा विचार करायला हवा ना. पोलीस कंप्लेंट, घरच्यांना सगळं कळण्याची भीती, त्यात ती सापडत नसल्यामुळे तिच्या घरच्यांना आलेलं टेन्शन, ह्या सगळ्याचं तिला दडपण येणं अगदी स्वाभाविक आहे ना. म्हणजे ती तिच्या घरी गेली असेल असं तुझं म्हणणं आहे मीरा? आय गेस सो. कारण तिचा भाऊ आणि वहिनी तिची खूप काळजी करतायत, किंवा तिचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, या कल्पनेने ते प्रचंड टेन्शनमध्ये असू शकतात, याची कल्पना आहे तिला. त्यामुळे कदाचित ती ती परत आलीच नाही तर? असं नाही होणार मीता, तिला परत यावंच लागेल. आपल्या बाळासाठी अश्विनीला परत यावंच लागेल मीता. तू चल, उठ, चल आपण निघू. दादा, अरे कुठे निघालास? अश्विनीच्या घरी. चल चल निघूया आपण. अरे चल चल चल. दादा, दादा तू तिच्या घरी? अरे जो अनर्थ टाळण्यासाठी इतकं रक्त आटवलं तोच घडवायला निघालायस तू. वहिनी मी खरंच आजारी होते. माझ्यावर विश्वास ठेव. मी कशाला खोटं बोलू तुझ्याशी?
हॅलो. हॅलो दादा. हा अरे अरे इथेच आहे आशू. बोल बोल तिच्याशी. समीर. मालू जा चहा आण आशू आत्यासाठी. समीर आशू मी मरून गेलो असतो. तू असं बोलणार आहेस का माझ्याशी? असं नको ना बोलू. आशू कुठे होतीस तू? खूप काम करतेस ना आशू? मी तुला पुरेसे पैसे पाठवत नाहीये. पुरेसे काय, मी पैसेच पाठवत नाहीये. मी तुला कुठल्या तोंडाने सांगू की काम करू नकोस म्हणून? आणि जरी सांगितलं तरी तू ऐकणार आहेस का? आय एम सॉरी स्वीट हार्ट, रिअली सॉरी. समीर तू सॉरी नको ना म्हणू. मी तुझ्यासाठीच. आशू कधी कधी वाटतं हे सगळं सोडावं आणि धावत यावं तुझ्याकडे. तू असा विचार सुद्धा करू नकोस. मी हे सगळं तुझ्यासाठीच करते. 2-2 दिवस. समीर आशू प्लीज प्रॉमिस मी की पुन्हा तू असं कधीही करणार नाहीस. हे 2 दिवस कसे काढले ते माझं मला माहिती. प्रॉमिस. आशू तुझा आवाज म्हणजे माझ्यासाठी श्वास आहे, माहिती आहे ना तुला. प्रॉमिस मी अगेन. प्रॉमिस. आय लव्ह यू. मी पण. आणि येडू, चक्कर वगैरे येण्याचे तुझे दिवस यायचेत अजून आपल्या आयुष्यात, कळलं ना? तोपर्यंत तब्येतीची काळजी घे व्यवस्थित. काय लाजलीस ना? आता माझं पोट भरलं. आशू आशू अगं तू पण दे ना. अच्छा, तिथे आजूबाजूला लोक आहेत, राईट? ठीक आहे, तुझ्या सेलवर करतो फोन थोड्या वेळाने. बाय. बाय. अरे सरळ आहे पलाश. मी ज्या अर्थी तुला इतक्या रात्री कॉल करत होते त्या अर्थी तितकंच महत्वाचं काम असणार ना. एनिवेज, इट इज पास नाव. हो पलाश, मी तुला नंतर कॉल करते. पुन्हा मला एकटीला सोडून निघून गेले ना हॉस्पिटलमध्ये. आशूची तब्येत कशी आहे,
होळकरांच्या तक्रारीचं काय झालं ते तिला सांगितलंय की नाही याच्याबद्दल काहीही सांगण्याची साधी तसदी सुद्धा घेतली नाही ना. गप्पा नुसत्या हायफाय मॅनरच्या. आणि झालं तुझं बोलून? तुझं बोलून झालं की सांग मला, मग मी बोलते. नाही, माझं नाही संपलेलं, तुम्ही बोला. ठीक आहे. हे बघ किटी, अश्विनीची तब्येत कशी आहे, तिला पोलिसांच्या तक्रारीविषयी काही सांगितलं की नाही याबद्दल मला काहीही माहीत नाही. शुभंकरचा फोन आल्यावरच काय ते कळू शकेल. तुम्ही बघा त्या फोनची वाट बघत. मी आशूला पर्सनली भेटायला चालली आहे हॉस्पिटलमध्ये. थांब किटी. तुला इथून बाहेर पडता येणार नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता. नाही, तू इथून बाहेर पडलीस आणि पोलिसांनी तुला गाठलं तर तुझ्याबरोबर आम्ही सगळे अडचणीत येऊ, हे तू विसरलीस काय? हो हो, आय एम सो सॉरी. काय आहे, मला आयुष्यात कुठल्याही संकटाला बेधडकपणे सामोरं जायची सवय आहे ना. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी लपून किंवा घाबरून काहीच करत नाही. त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. बट नाव आय गॉट इट. या सिरियसली. शोभा, शोभा, किटीच्या ब्रेकफास्टची तयारी कर. तिला काय हवं नको ते बघ, कळलं? शोभा, तुला सांगितलेलं ऐकू येत नाहीये? किटी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत तिच्या आदर तिथ्यात काहीही कमी पडता कामा नये, कळलं तुला? हो. झालं सगळं समीरला सांगून खरं? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं तेच सांगितलं. वहिनी, मला सांभाळून घेतल्याबद्दल थँक्यू. नाहीतर समीरने खूप काळजी केली असती माझी. अश्विनी, सॉरी आणि थँक्यू. अनौपचारिक भाषा लवकर शिकलीस ग तू घर सोडून गेल्यावर. समीरला काळजी वाटते, त्याची फिकीर वाटते तुला, आणि इथे आमच्या जीवाला घोर लागले त्याचं काहीच वाटत नाहीये तुला. एकीकडे आमच्या जीवाला घोर लावायचा आणि दुसरीकडे आमची बिलं भरून आमचा अपमान करायचा. दोन्ही बाजूने चांगल्या टाकण्यात येतेस तू आम्हाला. वहिनी, असं नको ना बोलू. तुझा अपमान व्हावा असं मला का वाटेल? मी मालूला पैसे देताना सांगितलं होतं, वहिनीला हे आवडणार नाही, मी तिला स्वतः समजवायला येईल. हवं तर उठाबशा काढे. आलीस, चांगली आलीस. आमचा संसार तू चालवतेस हे दुनियाला कळल्यानंतर आलीस. चुप. वहिनी, असं नको बोलू ना. थकलेल्या पैशांवरून तुम्हा दोघांना कोणी काही बोलू नये म्हणून मी. अश्विनी, मग ही कुठली पद्धत आहे? वहिनी, हे घर माझं नाहीये का? कोणी परक्याने पैसे दिल्यासारखं का बोलतेस? अश्विनी, आता परकीच झालीस तू आम्हाला. जर हे घर तुझं असतं ना तर 100 वेळा माफी मागितल्यानंतर तू इथे निघून आली असतीस माझ्या बरोबर. किटीकडे नसती का राहिलीस? वहिनी, नाही नाही, तुझी तू स्वतंत्र आहेस, तुला हवं तसं तू वागू शकतेस. पण अश्विनी, आमची काही जबाबदारी आहे की नाही? पैसे पाठवायच्या ऐवजी तू फोन केला असतास ना तर जास्ती बरं झालं असतं.
सगळी शोभा तरी वाचली असती. आणि मला एक कळत नाही, तुझ्या आयुष्यात जेव्हा केव्हा प्रॉब्लेम येतात नमिता प्रधान नेमकी कशी कशी हजर असते ग तिथे? बोल ना.